श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. बघता बघता श्रावणातील दुसरा सोमवार देखील आला. श्रावणात प्रत्येक सोमवारचे महत्त्व आहेच. प्रत्येक सोमवारी महादेवाची पूजा उपासना करण्याला महत्त्व आहे. त्याचबरोबर प्रत्येक सोमवारी महादेवाला शिवामूठ वाहणेही महत्त्वाचे आहे. तर या दुसऱ्या श्रावण सोमवारी तिळीची शिवामूठ आहे, तर तुम्ही ही शिवामूठ महादेवाला नक्की अर्पण करा. आणि त्याचबरोबर प्रत्येक श्रावण सोमवारी केले जाणारे उपायही वेगवेगळे असतात. तसेच प्रत्येक श्रावण सोमवारी तुम्ही पूजा उपासनाबरोबर काही विशेष उपाय करून तुम्ही महादेवाची कृपादृष्टी मिळवू शकतात. असाच एक उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे. आज दुसरा श्रावण सोमवार असल्याने संध्याकाळी दिव्याखाली एक वस्तू ठेवायची आहे. ती वस्तू कोणती ती मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेनच. ती वस्तू दिव्याखाली ठेवली तर तुमची कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होईल. अखंड लक्ष्मी प्राप्तीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. कोणती वस्तू दिव्याखाली ठेवायची आणि त्या वस्तूचं दुसऱ्या दिवशी काय करायचं हे मी तुम्हाला सविस्तर पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनलासुद्धा क्लिक करा, म्हणजे मी अशा नवनवीन उपाय घेऊन आल्यानंतर तुमच्यापर्यंत ते सगळ्यात पहिल्यांदा पोहोचतील. श्रावणातील प्रत्येक दिवस हा शुभ मानला जातो आणि त्यातल्या त्यात श्रावण सोमवारी शिवतत्व हे पृथ्वीवर जागृत असतं. त्यामुळे श्रावण सोमवारी तुम्ही जेही सेवा करता, जो उपाय करता त्याचं फळ तुम्हाला शीघ्र मिळतं. तर हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो श्रावण सोमवारी म्हणजे आजच करायचा आहे, संध्याकाळी दिवे लावायच्या वेळेस. कारण आपल्या घरात लक्ष्मी स्थिर नांदावी आणि तसेच आर्थिक समस्या दूर व्हाव्या यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. बघा, बऱ्याचदा असं होतं की आपण खूप कष्ट करतो, मेहनत घेतो, पण आपल्या कष्टाला आणि मेहनतीला पाहिजे तसं फळ मिळत नाही. नशीब पाहिजे तशी आपली साथ देत नाही. पैसा येतो पण तो टिकत नाही. आलेला पैसा हा कुठे खर्च होतो ते कळत नाही. तो कधी येतो कधी जातो आपल्या लक्षात पण येत नाही. कारण की माणसाच्या गरजा इतक्या वाढलेल्या आहे की इच्छा नसताना देखील आपल्याला खर्च करावा लागतो. महिना अखेरीस येईपर्यंत घरामध्ये पैशांची चणचण भासते. इच्छा नसताना देखील कर्ज घ्यावं लागतं. मग एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज, असं करत करत कर्जाचा डोंगर उभा राहून जातो. या कर्जातून बाहेर कसे पडावे आपल्याला मार्ग सापडत नाही. पण कष्ट केल्याशिवाय तर काही पर्याय नाही. कष्ट केल्याशिवाय काहीच मिळत नाही. पण आपण करत असलेल्या कष्टाला, मेहनतीला कुठेतरी नशिबाची साथ मिळावी, चारही बाजूनी पैशाची आवक वाढावी, त्यासाठी काही विशिष्ट तिथींवरती काही विशिष्ट उपाय करावे. त्यामुळे लगेच पैसे तर येणार नाही, पण पैसे कमवण्यासाठी, घरामध्ये आवक वाढण्यासाठी आपल्याला नवीन नवीन मार्ग सापडायला मदत होते आणि आलेला पैसा हा घरामध्ये टिकून राहतो. हे बघा, सगळ्यांना माहिती आहे की लक्ष्मी ही स्थिर नाही, ती चंचल आहे. ती अशाच ठिकाणी नांदते जिथे पैसा स्थिर असतो. म्हणजेच तुमच्याकडे पैसा हा टिकून आहे. तुमचा खर्च भागून सुद्धा पैसा तुमच्याकडे शिल्लक पडतोय, तर अशाच ठिकाणी लक्ष्मी नांदते. पैसाच पैशाला खेचतो. म्हणूनच तुमच्या घरात आलेला पैसा म्हणजेच लक्ष्मी, ह्याला तुम्हाला टिकून ठेवायचा असेल तर तुम्ही आजच्या मुहूर्तावर हा उपाय नक्की करून बघा. तर संध्याकाळची वेळ ही लक्ष्मी येण्याची वेळ असते, म्हणून आपल्याला आजचा हा उपाय संध्याकाळीच करायचा आहे. तर दिवे लावणीच्या वेळेस म्हणजे संध्याकाळी 6:30 ते 7:30 आपण हा उपाय करायचा आहे. जर तुम्हाला 6:30 ते 7:30 जमणार नसेल तर तुम्ही 6:30 ते रात्री 11 वाजेपर्यंतही हा उपाय करू शकता. कारण तसंही आज श्रावण सोमवार आहे आणि आज तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शिवतत्व हे पृथ्वीतलावर जागृत असतं. तर आपण महादेवांची आराधना आणि सोबतच लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवाही करणार आहोत. तर रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता. तर संध्याकाळी सर्वप्रथम तुम्ही घराची झाडझूड करून घ्यावी, कारण की संध्याकाळनंतर घराला झाडू मारू नये. असं केल्यानेही लक्ष्मी घरामध्ये स्थिर नांदत नाही. म्हणून सर्वप्रथम घराला झाडू मारून घ्यावा. मग त्याच्यानंतर स्वच्छ असे हातपाय धुवून घ्यावे. त्यानंतर आपण देवघरासमोर जो दिवा लावतो रोज संध्याकाळी, तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा.
देवासमोर धूप अगरबत्ती लावायची. नंतर तुळशीजवळचाही दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे, जो की आज शुद्ध गाईच्या तुपात लावायचा. नंतर देवघरासमोरच बसून आपल्याला ही सेवा करायची आहे. तर पहिले बसायला आसन घ्यायचं. बिना आसनाचं कोणतीही सेवा लागू होत नाही. त्यानंतर तुमच्याकडे जो दिवा असेल, पंती असेल मातीची किंवा तांब्याचा किंवा पितळाचा दिवा असेल, तो दिवा तुम्हाला घ्यायचा आहे. त्याच्यात 2 कापसाच्या लांब वाती करायच्या, त्या जोडून एकच वात बनवायची आणि नंतर त्यात गाईचं तूप घालून तो दिवा तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर दिव्याला खाली आसन द्यायचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही एक डिश घेऊ शकता. त्या स्टीलची पण चालेल, तांब्या पितळाची पण चालेल. त्या प्लेटवर सगळ्यात पहिले कुंकवानी स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. ओलं करून कुंकू त्याचं स्वस्तिक काढा. त्या प्लेटमध्ये नंतर जी वस्तू टाकायची आहे ती वस्तू म्हणजे आहे तीळ, पांढरी तीळ. तर आज आहे दुसरा श्रावण सोमवार. आपण प्रत्येक श्रावण सोमवारी एक शिवामूठ वाहतो. तर आजच्या सोमवारची शिवामूठ म्हणजे तीळ आहे. तर ही तीळ आपण त्या प्लेटमध्ये टाकून आणि त्याच्यावर आपला बनवलेली पंती किंवा दिवा जो पण असेल तो ठेवायचा आहे. त्यानंतर त्या दिव्याला हळदी कुंकू आणि अक्षता व्हायच्या आहे आणि धूप ओवाळून घ्यायचा. आज श्रावण सोमवार असल्याकारणाने आज महादेवाचीही आराधना करायची आहे, म्हणून हा दिवा आपल्या देवघरात असलेल्या महादेवाच्या पिंडीच्या समोर ठेवायचा आहे. आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी अजून ह्या दिव्यामध्ये 2 वस्तू आपल्याला टाकायच्या आहे. एक अख्खी वेलची आणि एक लवंग आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहे. आणि लक्षात ठेवा की ह्या लवंग आणि वेलचीचा उपयोग पहिले कुठेही झालेला नसावा. त्या नवीनच आणा आणि त्या दिव्यामध्ये टाकून तो दिवा प्रज्वलित करून घ्या. दिवा प्रज्वलित केल्यानंतर तिथे समोर बसून आपल्याला महादेवांची आराधना करायची आहे. त्यासाठी तुम्ही महादेवाचा नामजप करू शकता किंवा त्यांचा मृत्यूंजय मंत्र जो आहे तो तुम्ही 108 वेळेस म्हटला तरीही चालेल. आणि 108 वेळेस शक्य नसेल तर तुम्ही तो 16 वेळेस म्हटला तरीही चालणार. त्यानंतर तुम्ही महादेवांना तुमच्या मनातली इच्छा ही बोलून दाखवायची आहे. आज जसं सांगितलं तसं शिवतत्व हे पृथ्वीवर असतं, त्याच्यामुळे तुमची मनोकामना ही शीघ्र पूर्ण होईल. त्यानंतर रात्रभर तो दिवा तसाच असू द्या. सकाळी उठल्यानंतर अंघोळ वगैरे करून नंतर त्या दिव्याखालची तीळ ही पक्ष्यांना घाला आणि त्यातली जी लवंग आणि मिरी असेल ती तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता किंवा तिथे टाकायची नसेल तुम्हाला तर तुम्ही घरात एखादी कुंडी असेल त्या मातीमध्ये तुम्ही ती दाबून देऊ शकता. तर ही लक्ष्मी प्राप्तीची सेवा तुम्ही आज संध्याकाळी नक्की करा. आणि व्हिडिओ मी आता इथे संपवते. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.